गर्भधारणा म्हणजे 9 महिने नाहीत. ते म्हणजे 9 महिने सल्ल्याचे. हे खाऊ नकोस, ते करू नकोस, ते केलं तर बाळाला त्रास होईल. आमच्या वेळेस पण असंच होतं. हे कर, ते करू नको. आई गप्प बसते, कारण बोलणारे सगळे आपलेच असतात. पण तिच्या मनात रोज एकच प्रश्न फिरतो, मी खरंच सगळं बरोबर करते ना? आजचा हा व्हिडिओ कोणालाही दोष देण्यासाठी नाही, तर गर्भवती महिलांच्या मनातील भीती काढून टाकण्यासाठी आहे. तुम्ही देखील असेच सल्ले ऐकतायत का? नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहे वैशू ग्लो डायरी. आज आपण बोलणार आहोत प्रेग्नन्सी मिथबद्दल, जे मिथ पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहेत, पण आज देखील अनेक आईंचं मन गोंधळात टाकतात. मिथ नंबर 1, गर्भवती महिलांनी बाहेर जाऊ नये. घरातच राहा, बाहेर गेली तर नक्की काहीतरी होईल. तुम्ही देखील हे ऐकलं आहे का? तर रिॲलिटी ही नाही आहे. मी तुम्हाला एक सत्य सांगते. बाहेर गेल्यावर हलकं चालणे याने तुमचा व्यायाम होतो, फ्रेश हवा भेट, ती तुमच्यासाठी आणि तुमच्या बेबीसाठी खूप सेफ आहे आणि गरजेची आहे. सूर्यप्रकाश मिळतो. सूर्यप्रकाशमध्ये विटॅमिन डी रेज असतात, जे आपल्यासाठी खूप गरजेचे असतात. ह्या सगळ्याचे फायदे खूप सारे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, आपलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, आपले मूड इम्प्रूव्ह करतात, आपल्याला विटॅमिन डी पुरवतं. घरात बंद राहणं सुरक्षित नाही, तर योग्य हालचाल ही सुरक्षित आहे. त्यामुळे तुम्ही देखील हालचाल करा, बाहेर जा, सूर्यप्रकाश घ्या. तर जाणून घेऊया मिथ नंबर 2, दुहेरी खाणं गरजेचं आहे. तुम्ही देखील हे ऐकलं आहे का? मी देखील हे खूप वेळा ऐकलं आहे. तू आता 2 जीवाची आहे, आता तुला 2 जणांचं जेवण केलं पाहिजे, असे बरेच जण म्हणतात. पण ही रिॲलिटी आहे का? तर मुळीच नाही. बाळाला लागतात न्यूट्रिशन, विटॅमिन्स, मिनरल्स. बाळाला जास्त भात किंवा पोळी नाही लागत. त्यामुळे योग्य आहार घ्या, प्रोटीन रिच आहार घ्या, पण गरज आहे तेवढाच घ्या. आई 2 जीवांसाठी नक्की खाते, पण 2 माणसासाठी नाही. तुमच्या आहारमध्ये सगळं ॲड करा, प्रोटीन, विटॅमिन, फायबर. योग्य आहार घ्या. तर जाणून घेऊया मिथ नंबर 3 आणि सगळ्यात मोठा मिथ, पोटाचा आकार हा बाळाचं लिंग सांगतो. आईच्या मसल, पोश्चर, बॉडी टाईप यावर पोटाचा आकार ठरतो, ना की बाळाच्या लिंगावर ठरतो. बाळाचा लिंग हे त्याच्या जेनेटिक्सवर आधारित असतो. हा मिथ आईवर प्रेशर आणतो आणि तिची चुकी नसताना तिला दोष देतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, कोणी सांगत नसेल तरीही, पोटाचा आकार हा तुमच्या मुलाचं लिंग ठरवत नाही आणि ह्यासाठी तुम्ही उगाचच स्वतःला दोष मानून घेऊ नका. मिथ नंबर 4, व्यायाम केल्याने मिसकॅरेज होते. पॅरेंटल योगा, ब्रीथिंग, डॉक्टर अप्रूव्हल एक्सरसाइज हे तुम्ही करू शकता. ह्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीचे चार्जेस देखील वाढतात, तुमचं बॅक पेन कमी करतं. आणि व्यायाम केल्यामुळे मुळीच मिसकॅरेज होत नाही. फक्त काळजीपूर्वक करा. मिसकॅरेज हे व्यायामामुळे नाही, तर मेडिकल कंडिशननुसार होतात. मिथ नंबर 5, आईचे विचार हे बाळाला ताबडतोब लागतात. तर जाणून घेऊया याची रिॲलिटी. हो, आईचा ताणतणाव, स्ट्रेस हा बाळावर परिणाम नक्की करतो, पण कोणतीही आई परफेक्ट नसते. आई थोडी रडली म्हणजे ती कमजोर आहे असं मुळीच नाही. आपण आई आहोत, देव तर नाही, माणूस आहोत, आपल्यालाही भावना आहेत. तर जाणून घेऊया मिथ नंबर 6, डोहाळे पूर्ण नाही केले तर बाळाला त्रास होतो. तुम्ही देखील हे खूप जागी ऐकले असेल. डोहाळे म्हणजे प्रेम, पण संतुलन महत्त्वाचे आहे. प्रेमामध्ये आरोग्य हे विसरायचं नसतं. डोहाळे पूर्ण न केल्यामुळे बाळाला कोणताही त्रास होत नाही. आपण ते आपल्या आईला, माताला प्रसन्न करण्यासाठी करतो. आई जर आनंदी असेल तर बाळ नक्की आनंदी असेल, बाळ देखील चांगलं डेव्हलप होतं. त्यामुळे आईला टेन्शन, त्रास ह्यामुळे बाळ देखील चांगली ग्रोथ करत नाही. मिथ नंबर 7, प्रेग्नन्सी ग्लो नाही म्हणजे काहीतरी चुकीचं आहे. प्रत्येक शरीर हे वेगवेगळं असतं. प्रत्येकाचे हार्मोन हे वेगळे असतात.
आई सुंदर नसली तरी तिचं मातृत्व हे सुंदर असतं. कोणाकोणाला प्रेग्नन्सी ग्लो येतो तर कोणाकोणाला येत नाही, कारण हार्मोन हे वेगवेगळे असतात. कोणाला पिगमेंटेशन, डार्क सर्कल वाढतात, थकवा येतो, त्यामुळे स्किन तेवढी ग्लो करत नाही. तुमची स्किन ग्लो करणं म्हणजे हेल्दी प्रेग्नन्सी नाही, पण तुमचं बेबी सुरक्षित असणं हीच हेल्दी प्रेग्नन्सी आहे. गर्भवती आई, तू घाबरू नकोस. तू चुकत नाही आहेस. काही मिथ हे प्रेमातून आलेले असतात, पण तुझं मातृत्व हे भीतीवर नाही, ज्ञानावर उभं असायला हवं. जर आजचा व्हिडिओ पाहून तुझ्या मनातील एक भीती जरी कमी झाली असेल आणि जर तुला वाटत असेल कोणीतरी मला समजून घेतंय, तर हा चॅनल सबस्क्राईब कर. कारण इथे जजमेंट नाहीत, फेअर नाही. इथे आहे हॉनेस्ट मदरहूड, सायंटिफिक प्रेग्नन्सी नॉलेज आणि आईसाठी सुरक्षित जागा. सबस्क्राईब करून तू फक्त चॅनल नाही, एक सपोर्टिव्ह मदरहूड कम्युनिटी जॉईन करते. कमेंटमध्ये नक्की लिही तुला कोणता प्रेग्नन्सी मिथ ऐकायला मिळाला आणि हा व्हिडिओ तू कोणाला पाठवणार आहेस. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा टॉपिक मी इथंच थांबवते आणि पुढचा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेल. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवेल.